मंडळी, तुम्हाला माहिती आहे, नोव्हेंबर महिन्यामध्ये 4 राजयोग जुळून आलेत आणि या राजयोगांचा फायदा होणाऱ्या राशी कोणत्यात माहिती आहे? त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास, दुसरी रास आहे मिथुन रास, तिसरी रास आहे कन्या रास, चौथी रास आहे तुळ रास, पाचवी रास आहे वृश्चिक रास, सहावी रास आहे मकर रास आणि सातवी रास आहे मीन रास. पण ते राजयोग कोणते आहेत आणि या राशींना लाभ होणार म्हणजे नक्की काय लाभ होणार आहे? आयुष्याच्या कोणत्या भागावर सकारात्मक परिणाम या राजयोगांचा पडणार आहे? प्रत्येक राशीबद्दल जरा सेपरेट जाणून घेऊ. सुरुवात करूया वृषभ राशीपासून. आता वृषभ राशीच्या लोकांना महालक्ष्मीसह जे इतर राजयोग तयार होत आहेत, जसं हंस महापुरुष राजयोग असेल किंवा शुक्रादित्य राजयोग असेल, या राजयोगांचा लाभ होणार आहे. धैर्य वाढेल, कुटुंबासोबत ते चांगला वेळ घालवताना दिसतील, अनेक क्षेत्रात यशस्वी होण्यास त्यांना भाग्याची उत्तम साथ मिळेल. माध्यमं असतील, लेखन, संवाद आणि प्रवास या क्षेत्रांशी ज्या व्यक्ती निगडित आहेत, व्यवसाय किंवा नोकरी ज्यांची या क्षेत्रांसंदर्भात आहे, कोणते क्षेत्र? माध्यमं, लेखन, संवाद, प्रवास या क्षेत्राशी संबंधित लोकांना नफा मिळू शकतो. धार्मिक कार्यात सुद्धा वृषभ राशीचे लोक सक्रियपणे सहभाग घेतील, त्यातून त्यांना मनःशांती मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी उत्पन्न वाढीची संधी घेऊन येणारा ठरू शकतो. मित्रांकडून सुद्धा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळू शकतो. 4 राजयोगांचा लाभ होणारी आणखीन एक रास म्हणजे मिथुन रास. राजयोगांसह शनी मार्गी होणं हे सुद्धा मिथुन राशीसाठी सकारात्मक ठरू शकतं. पण म्हणजे नक्की काय होणार आहे? तर या काळात कामात आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती दिसू शकते. व्यावसायिक त्यांच्या निर्णयावर समाधानी असतील. प्रत्येक आव्हानाला दृढ निश्चयाने मिथुन राशीचे लोक तोंड देतील. व्यावसायिक जीवनात स्थिरता आणि प्रगती होऊ शकेल. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ एक उत्तम संधी असेल. कंपन्यांमध्ये उच्च पदांवर असलेल्यांनाही नेतृत्वाच्या नवीन संधी मिळू शकतात. आणखीन एक रास आहे जिला लाभ होऊ शकतो आणि ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे उत्पन्नाचं नवीन साधन तयार होऊ शकतं. उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. बोलण्यावर थोडा संयम ठेवा बरं का, कारण काही गोष्टी तुमच्या बोलण्यामुळे चुकीच्या होऊ शकतात. तुळ रास. त्रिग्रही राजयोगांसह शनी मार्गी होणं अनुकूल सिद्ध होऊ शकतं. म्हणजेच काय, तर एखाद्या महत्त्वाच्या कामात तुम्हाला यश मिळू शकतं. शत्रूंवर सुद्धा तुम्ही विजय मिळवू शकाल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा काळ एक उत्तम चांगला पर्याय देईल. मुलांबद्दल चांगली बातमी मिळू शकते. दीर्घकालीन समस्या, अडचणी यातून दिलासा मिळू शकतो. आता वळणार आहोत वृश्चिक राशीकडे. या राजयोगांचा लाभ वृश्चिक राशीच्या लोकांना सुद्धा होणार आहे. धैर्य आणि शौर्य वाढेल. आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. नवीन नोकरी आणि वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. नवीन आकांक्षा निर्माण होतील. आयुष्यात स्थिरता आणि आदर वाढेल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध निर्माण होतील. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. मकर राशीबद्दल बोलायचं झालं तर हे राजयोग मकर राशीच्या लोकांना लाभप्रद ठरू शकतात. कोणते राजयोग आहेत? मी सुरुवातीलाच सांगितलं होतं. एक म्हणजे महालक्ष्मी राजयोग आहे, हंस महापुरुष राजयोग आहे, आदित्य मंगल राजयोग आहे, त्याचबरोबर शुक्रादित्य राजयोग आहे. हे जे राजयोग जुळून येत आहेत, हे राजयोग मकर राशीचं उत्पन्न वाढवण्याची शक्यता आहेत. या व्यतिरिक्त पैशांचा ओघ वाढण्याची आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता सुद्धा आहे. कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. रखडलेला व्यवहार अचानक पूर्ण होऊ शकतो. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ उत्तम म्हणावा लागेल. आता वळणार आहोत मीन राशीच्या लोकांकडे. मीन राशीच्या लोकांना 7.5 चालू आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टींना त्यांना नकारात्मक अनुभव येतात म्हणण्यापेक्षा त्यांचे विचार नकारात्मक दिशेने जास्त धावतात, पळतात. समस्या अशा काही समोर येतात की काय करावं समजत नाही. पण नोव्हेंबर महिन्यातलं ग्रहमान मात्र तुम्हाला दिलासा देणारं ठरू शकतं. राजयोगांचे उत्तम फळ तुम्हाला मिळेल. लाभदायक काळ हा ठरू शकेल. नशिबाची, भाग्याची साथ भक्कम लाभेल. अडकलेली सरकारी कामं पूर्ण होऊ शकतात. घरी किंवा कुटुंबात धार्मिक आणि शुभ कार्यक्रम घडू शकतात. कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास तुमचा घडू शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. नवीन संधी निर्माण होतील. आर्थिक परिस्थितीत सुद्धा सुधारणा होईल. तर मंडळी, या होत्या त्या राशी ज्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. आता नोव्हेंबर महिन्याचं प्रत्येक राशीचं सेपरेट राशी भविष्य जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तशी कमेंट तुम्ही नक्की करा. म्हणजे कोणत्या राशीच्या जास्त कमेंट येतील त्या राशीचं राशी भविष्य घेऊन आम्ही नक्कीच येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.
म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.